मुंबई भाजपमध्ये आता महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे। आता 33% मंडल अध्यक्षपदावर महिलांना संधी मिळणार असून लोकशाही मराठीला सूत्रांनी माहिती दिली आहे। मुंबई कोर कमिटीच्या बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय झाल्याचं कळतंय। 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची आता ही पूर्व तयारी सुरू झाली आहे। मुंबईत प्रत्येक विधानसभेत 3 मंडल अध्यक्ष नेमले जाणार आहे। 3 पैकी 1 महिला मंडल अध्यक्षाची नेमणूक होणार आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई भाजपमध्ये महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी आता होणार आहे। तर आता 33% मंडल अध्यक्षपदावर महिलांना संधी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिली जाणार आहे। लोकशाही मराठीला सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली असून मुंबई कोर कमिटीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय आणि निर्णय देखील झालेला आहे। 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ही पूर्वतयारी आतापासूनच सुरू झाली आहे। मुंबईत प्रत्येक विधानसभेत 3 मंडल अध्यक्ष नेमले जातील, तर 3 पैकी 1 महिला मंडल अध्यक्षाची नेमणूक होणार आहे। आताची महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, मुंबईत भाजपमध्ये महिलांच्या 33% आरक्षणाची आता अंमलबजावणी होणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। चेतन, अत्यंत महत्त्वाची ही खऱ्या अर्थाने बातमी आहे। भाजपमध्ये महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे, कारण बैठकीत देखील या संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली आणि भाजपने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निश्चित शुभम, एकंदरीत महाराष्ट्रातील भाजपची जर आपण संघटनात्मक रचना पाहिली तर प्रत्येक विधानसभेमध्ये 2 मंडल अध्यक्षांची नेमणूक केली जाते। मात्र मुंबईमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वॉर्ड आहेत, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे, त्यामुळे एका विधानसभेमध्ये 3 मंडल अध्यक्ष नेमले जाणार आहेत। आणि मुंबईमध्ये जर पाहिलं तर 36 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 2026 नंतर जे विस्तारीकरण होणार आहे आणि महिला आरक्षणाची जी अंमलबजावणी केली जाणार आहे, त्यामुळे साधारणतः 12 आमदार या महिला आमदार किमान असू शकतात आणि त्या दृष्टीने आतापासून एक नेतृत्वाची फळी निर्माण करायची असेल तर या आरक्षणाची अंमलबजावणी संघटनेत करण्यास भाजपने निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार आता प्रत्येक विधानसभेमध्ये जे 3 मंडल अध्यक्ष असतील त्यामध्ये 1 ही महिला मंडल अध्यक्ष असेल आणि त्यामुळे एकूणच जर पाहिलं असेल तर आत्ताच्या घडीला 108 जे मंडल अध्यक्ष नेमले जाणार आहेत त्यामध्ये जवळपास 36 मंडल अध्यक्ष असतील या महिला असतील। त्यामुळे एक मोठं महिलांचं नेतृत्व आहे ते भाजपने आता संघटनेमध्ये निर्माण करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यामुळे 2029ला जरी अद्याप 4 वर्ष असतील निवडणुकीला तरी त्याची तयारी भाजपने आता सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। शुभम, अगदी चेतन, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।